अवजड वाहनांना मुंबईमध्ये मर्यादित प्रवेश, सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी. पंतप्रधान मोदी पुढील आठवड्यात मुंबई दौऱ्यावर. भाजपचा महापौर बसल्यावर मोदी प्रथमच मुंबईत. पंतप्रधान मोदी 17 फेब्रुवारीला मुंबईत येणार. लाचखोरीचा रोग मुंबई मनपातही. 50,000च्या लाचखोरीत मुंबई महापालिकेचे कनिष्ठ अभियंता रुपेश कोठारे आणि मुकादम हुकप्पा कादर अटकेत. लाचखोरीच्या प्रकरणात झिरवाळ नरम पडले. कर्मचाऱ्याची लाचखोरी अंगाशी येणार, विभागात जे झालं त्याची जबाबदारी माझी सुद्धा, झिरवाळ यांचं विधान. दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त. मुंबई पालिकेची फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई. बांगलादेशी घुसखोर फेरीवाल्यांवर अंकुश ठेवणार. राज ठाकरेंची सुटका नाहीच. उत्तर भारतीयांना मारहाण प्रकरणामध्ये हजर व्हावंच लागणार, वांद्रे न्यायालयाचे निर्देश. रवींद्र चव्हाण यांना कार्यकारिणी मिळेना. 8 महिन्यांपासून भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचं घोंगडं भिजतच. अभिनेता रणवीर सिंग धमकी प्रकरणात व्हॉइस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सर सोबत जुळत असल्याचा अंदाज. हॅरी बॉक्सर बिश्नोई गँगचा सदस्य. चंद्रपुरात ठाकरेंच्या नगरसेवकांची लाचखोरी. मनसे मातोश्रीच्या कारनाम्याचे पुरावे देणार. संदीप देशपांडे यांनी दिले राऊतांना आव्हान. शिवसेनेच्या मंत्र्यांचे चेहरे बदलणार. बीएमसी निवडणुकीतल्या अपयशानंतर शिंदेंचा भर पक्ष बांधणीकडे. साऊथ ब्लॉकमध्ये झाली मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक. सेवातीर्थ या नव्या प्रशासकीय वास्तूत पंतप्रधान कार्यालयाचं स्थलांतर. पुढचं कामकाज नव्या कार्यालयामधून होणार. बांगलादेशात राष्ट्रवादीची सत्ता. बीएनपीला बहुमत. शेख हसीना यांनी भारतात राहून निकाल फिरवला. शशिकांत शिंदेंच्या वक्तव्यानं तटकरे दुखावले. श्रद्धांजलीच्या लेखात नको ते उल्लेख कशाला. पवार गटाला सुनील तटकरे यांचा थेट सवाल. भाजपच्या इशाऱ्यावर दादांनी पक्ष फोडला. शशिकांत शिंदे यांच्या दाव्यानं खळबळ. पवार गटाच्या मुखपत्रात वक्तव्य. विलिनीकरणानंतर पक्ष नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो. शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा. विलिनीकरणावर इतरांनी सल्ले देऊ नयेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वक्तव्य. नरहरी झिरवाळ यांना पदावरून काढा. विरोधकांची संयुक्त मागणी. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुरूच. मराठवाड्यात 310 जणांना प्रमाणपत्र वाटप. हैदराबाद गॅझेटियरनुसार 24 जणांचे अर्ज फेटाळले.